केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्यांच्या बाजूला एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी उपस्थित सर्व शिवभक्तांना अशी विनंती आहे की यानंतर शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळा याला सुरुवात होते आहे, तेव्हा या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आपण सर्वांनी योग्य ती शांतता या सभा मंडपात ठेवूया। मित्रांनो, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यास उपस्थित सर्व शिवभक्तांचे संयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। हे वर्ष ज्याप्रमाणे शिवप्रभूंच्या 345व्या पुण्यतिथीचे आहे, त्याचप्रमाणे यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळास 130 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचप्रमाणे मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला ते वर्ष होतं 1925। म्हणजे शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धारास या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सुद्धा हा सोहळा ऐतिहासिक आहे। आज अभी हमारे मान्यवर अतिथियों ने छत्रपति शिवाजी महाराज के सिंहासन का पूजन किया। मित्रों, रायगढ़ ये सामान्य स्थान नहीं है। परकीय आक्रांताओं से, आघात से इस देश के कई सिंहासन टूट गए, चाहे वो इंद्रप्रस्थ हो या देवगिरी, चाहे वो चित्तौड़ हो या विजयनगर, लेकिन वे सारे सिंहासन एक होकर रायगढ़ पर पुनर्स्थापित हुए थे। इसीलिए कवि ने कहा था, यह सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ है यह धर्मराज का, पुलकेशी विक्रमादित्य का, शाली वाहन चंद्रगुप्त का, पोरस अशोक पृथ्वीराज का, गुरु गोविंद राणा प्रताप का, विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था, राष्ट्रपुरुष शिवराया था। और आज हमारा भाग्य है कि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी को जिस राज्यसभा में पूरे हिंदुस्तान के स्वाभिमान के प्रतीक सुवर्ण सिंहासन की स्थापना हुई थी, उसे वंदन करने के लिए भारत के 140 करोड़ लोगों के प्रतिनिधि हमारे केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शाह यहां उपस्थित है। माननीय अमित भाई, अभी 10 दिन पहले 2 अप्रैल को भारत के संसद भवन में गलत नियमों का विरोध करने के लिए और नए सुधार लाने के लिए आप जिस प्रखरता से भाषण कर रहे थे, वो देखकर पूरे देश को ये विश्वास हुआ है, पूरे देश को ये विश्वास हुआ है, अब ये हिंदुस्तान छत्रपति शिवाजी महाराज के रास्तों पर चलने वाला है। भारत माता की वंदे। माननीय अमित भाई, आपने हमारे निमंत्रण का स्वीकार करके आप यहां उपस्थित हुए, हम आपके हार्दिक आभार व्यक्त करते हैं। आज या ठिकाणी अमित भाईंचा मंडळाच्या वतीनं सत्कार नंतर होणार आहे, मात्र अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मी मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करावं। सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस। मी मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे यांना अशी विनंती करतो की माननीय अमित भाई शाह यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करावा।
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे करत आहेत। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आणि खासदार उदयनराजे भोसले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यानंतर मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम, कार्यवाह सुधीर थोरात, उपाध्यक्ष त्र्यंबक पुरोहित आणि कार्यवाह संतोष कदम यांनाशी विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं, सन्मान करावा। आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ उपस्थित आहेत। मगाशी मी सांगितलं की ते केंद्रीय उड्डाण मंत्री आहेत आणि त्यांना मी विनंती केली होती की त्यांनी महाराजांच्या समाधीवरती पुष्पवर्षाव करण्यासाठी हेलिकॉप्टरची योजना करावी। आमच्या सर्वांची विनंती माननीय मुरलीधर मोहोळ यांनी मान्य केली आणि याच्यानंतर प्रत्येक पुण्यतिथीला हेलिकॉप्टरनी या ठिकाणी पुष्पवर्षाव केला जाणार आहे। मी मुरलीधर मोहोळ पुणे शहराचे लाडके खासदार यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्राचे मंत्री तेही उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्याचबरोबर माननीय आशिषजी शेलार, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय भरतशेठ गोगावले हे स्थानिक आमदार आहेत आणि प्रत्येक वेळेला या कार्यक्रमाच्या पाठीमागे ते भक्कमपणे उभे असतात आणि म्हणून त्यांचाही या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत। त्याचप्रमाणे माननीय आदितीताई तटकरे, खासदार धैर्यशीलजी पाटील, आमदार रविशेठ पाटील, माननीय महेंद्रजी थोरवे, माननीय महेशजी बालदी, माननीय प्रशांत ठाकूर या सर्व मंडळींनी आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक आभार। या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मी मंडळाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वारसदार रघुजीराजे आंग्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। स्वराज्याचा पुल्लिंग प्रत्येकाच्या हृदयात चेतवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम मी वंदन करतो। एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांना मी अभिवादन करतो। आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमितभाई शहा, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयन महाराज, दोन्ही मुख्यमंत्री माननीय अजितदादा, माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ, मंत्रिपरिषदेचे सदस्य आदरणीय चंद्रकांतदादा, आशिषजी, प्रवीण भाऊ, भरतशेठ, आदितीताई, शिवेंद्र महाराज, राज्यातील सर्व आमदार महोदय आणि उपस्थित स्वधर्म स्वराज्यनिष्ठ शिवभक्तजन हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मी मनापासून स्वागत करतो। आज महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण इथे सर्व जे जमलोय ते आपलं परम भाग्य आहे, कारण रायगडावर येणं, इथली माती भाळी लागणं हा एक भाग्याचा दिवस असतो आणि आपण असे परम भाग्य लोक आहेत। रायगड हे तसं म्हटलं तर शिवाजी महाराजांचं हृदय आहे आणि आज सुद्धा त्या हृदयात शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वराज्य धडधडतं असं मानायला नक्कीच एक संधी आहे, कारण महाराज गेल्यानंतर 350 वर्षानंतर हा जनसमुदाय इथे येतोय, महाराजांच्या अभिवादनासाठी येतो। असं भाग्य फार विरळ्याच राजांना आजपर्यंत लाभलंय आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण इथे उपस्थित राहू शकलो।
रायगडावर आज आपण इथे आलो, इथे अनेक कामं आपण पाहतोय, पण आजपासून 100-125 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. 1883 मध्ये जेव्हा जेम्स डग्लस नावाचा एक इंग्रज अधिकारी इथे आला, तेव्हा त्यांनी इथलं वर्णन आपल्या पुस्तकात बुक ऑफ बॉम्बेमध्ये लिहून ठेवलंय. आणि त्यांनी काय वर्णन केलंय, तर रायगडावर चालायसाठी सुद्धा पायवाट नव्हती, काटे वाढलेले होते, झाडी झाडोरा वाढलेला होता. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे आपण ज्यांना महाराष्ट्राचा आत्मा म्हणतो, महाराष्ट्राचं दैवत समजतो, या राष्ट्राचं दैवत समजतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अतिशय भग्नावस्थेत होती. तिथे काटे वाढलेले होते, दगड इतस्ततः पडलेले होते आणि त्या समाधीची अगदी दुरावस्था झालेली होती. त्यांनी हे वर्णन जेव्हा आपल्या बुक ऑफ बॉम्बेमध्ये लिहिलं, त्यानंतरच्या कालखंडामध्ये गोविंद आबाजी खरे इथे आले. 1883 मध्ये हे झाल्यानंतर एक मोठा जनक्षोभ उमळला की महाराष्ट्राच्या दैवताची ही परिस्थिती असेल तर आपण विचार करू शकता की देशाची काय परिस्थिती असेल. आणि त्या जनक्षोभामधून पुण्यामध्ये हिराबाग येथे एक सभा आयोजित करण्यात आली आणि त्या सभेमध्ये 30 मे 1895 साली सर्व समाजाला त्या काळातल्या समाजधुरीणांनी, लोकमान्य टिळक असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, न्यायमूर्ती तेलंग होते, या सर्वांनी एक आवाहन केलं की आपल्या राष्ट्राचा दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अतिशय भग्नावस्थेत आहे, तिचा जीर्णोद्धार व्हायची आवश्यकता आहे आणि त्या राजाच्या सन्मानाला साजेशी समाधी तिथं झाली पाहिजे, तर आपण सर्व मिळून ही समाधी उभारूया. तशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली गेली. मात्र साहजिकच देश पारतंत्र्यात असल्यामुळे ती परवानगी नाकारण्यात आली. राष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, राजांच्या रायगडावर असलेली समाधी, जेव्हा इथली मंडळी उभारायची म्हणत होती त्यावेळेला सुद्धा ती उभारणी करणं नाकारण्यात आलं. यावरून आपल्याला लक्षात येतं की परदास्याचे बंध आपल्यावर किती जोखड मोठ्या प्रमाणात होतं. ही समाधी उभारण्यासाठी एक मोठा लढा उभारण्यात आलाय. हे सहज साध्य कार्य नव्हतं. परदास्यात असलेल्या देशाला 19 वर्षाचा संघर्ष करावा लागला, त्यावेळेला ही समाधी बांधण्याची परवानगी मिळाली आहे. आणि 19 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या पुढाकाराने आणखीन PWDच्या देखरेखीखाली, ASIच्या देखरेखीखाली या समाधीचं पुनर्निर्माण केलं गेलं. त्यामुळे आज ज्या समाधीला आता 100 वर्ष होत आहेत, ती समाधी रायगड स्मारक मंडळाच्या निदर्शनाखाली, रायगड स्मारक मंडळाच्या प्रयत्नातून बांधली गेली. हे सांगताना मला फारच अभिमान वाटतो. रायगडाची समाधी बांधून हे काम थांबलेलं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे जाज्वल्य विचार लोकांच्या मनात स्फुल्लिंग चेतवत राहावं, या दृष्टीने मंडळ सातत्यपूर्ण कार्यरत राहिलंय. 1953 साली जेव्हा कैलासवासी मोरोपंत पिंगळे ह्या अभिवादन कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा त्यांनी एक विचार मांडला की हा पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम हा एक प्रकारचा लोकोत्सव झाला पाहिजे, त्याच्यात लोकसहभाग वाढला पाहिजे, जेणेकरून ह्या ठिकाणी अभिवादन करून गेलेला प्रत्येक कार्यकर्ता हा विचार घेऊन, इथून स्फुल्लिंग घेऊन, इथून स्फुरण चढून आपल्या आपल्या गावात जाईल, तिथे हा विचार पसरवेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा प्रत्येक पिढीमधल्या, प्रत्येक वयोगटातल्या माणसाच्या मनात रुजेल आणि ह्या संस्कारांचं बळ प्रत्येकाला मिळावं म्हणून रायगड स्मारक मंडळ सातत्याने कार्यशील राहिलेलं आहे. त्याच कामाची पुढची पायरी म्हणून ज्या इतिहासामध्ये अनेक विषय होते त्याला रायगड स्मारक मंडळाने आजवर हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातले आणि मराठीशाहीतले अनेक दस्तावेज हे मोडी लिपीमध्ये आहेत. मोडी लिपीचा वापर आता पुष्कळ कमी झालाय, तर रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून मोडी प्रशिक्षण वर्ग सुरू होतात, मोडी अभ्यासक्रम केला जातो आणि जे जुने मोडी कागदपत्र आहेत ते हाताळणी केल्यानंतर ते खराब होऊ शकतात, म्हणून त्याचं मराठीमध्ये लिप्यंतर करून आम्ही डिजिटायझेशन करतोय. अनेक जुनी कागदपत्र आहेत ज्यांचं आता पुनर्प्रकाशन होण्याची गरज होती, अनेक पुस्तकं होती जी दुर्मिळ झाली होती, तर रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून आपण अशा दुर्मिळ झालेल्या, आउट ऑफ प्रिंट असलेल्या पुस्तकांचं पुनर्प्रकाशन केलेलं आहे. आणि मला आज या मंचावरून सांगायला अभिमान वाटतो की मराठीची पायरी आम्ही कधीच ओलांडली, मराठीची कवाडं ओलांडून आम्ही आता राष्ट्रीय पातळीवर गेलो. कारण मराठेशाहीचा इतिहास फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी, इंग्रजी, जर्मन, कानडी, संस्कृत, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न राहत आहेत आणि त्याचं भाषांतर करून मंडळांनी प्रकाशित केलेलं आहे.
देशाचे माननीय माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी आपण दिल्लीत सुद्धा काही पुस्तकांचं प्रकाशन केलं. आणखीन या प्रकारे आम्ही हा इतिहास जागृत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलोय. या मंचावरून मी सर्व शिवभक्तांना आवाहन करेन की यापुढेही आपण अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून शिवाजी महाराजांचं कार्य इथून घेऊन पुढे चालावं, जेणेकरून हा शिवविचार समाजात रुजायला मदत होत राहील. एवढं बोलून मी आपल्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. जय शिवराय.